आजकाल बऱ्याच मधुमेहींना डॉक्टर HbA1c ही टेस्ट करायला सांगतात। ही टेस्ट दर 3 महिन्यांनी करायची असते। तर ही HbA1c टेस्ट म्हणजे नेमकं काय, ती कशासाठी करायची असते आणि ती दर 3 महिन्यांनीच का करायची असते आणि आम्ही रेग्युलरली आमच्या रक्तातल्या साखरेची तपासणी करतो, जेवणाआधीची जेवणानंतरची साखर नियमित तपासणी करतो, तरीही आम्हाला सुद्धा या HbA1c टेस्ट करायची गरज आहे का आणि या साखरेची तपासणी ही उपाशी पोटी करायची की जेवण करून करायची, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। आपल्या रक्तामध्ये लाल रक्तपेशी असतात आणि या लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचं एक प्रोटीन असतं। या हिमोग्लोबिनमुळेच आपल्या रक्ताला लाल रंग आलेला असतो। तर या हिमोग्लोबिनचं काम असतं आपल्या शरीरातील सगळ्या पेशींना ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण करणं। मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की याचा साखरेशी काय संबंध आहे? तर ह्या हिमोग्लोबिनचे काही प्रकार असतात, त्यातलाच एक प्रकार आहे HbA म्हणजे हिमोग्लोबिन A। तर ह्या HbA ला रक्तातल्या साखरेचे जे कण असतात ते चिकटून राहतात आणि अशा साखर चिकटून राहिलेल्या हिमोग्लोबिन A ला ग्लायकेटेड हिमोग्लोबिन असं म्हणलं जातं। तर हे रक्तातले साखरेचे कण चिकटून राहणं ही खूप नॉर्मल प्रक्रिया आहे आणि प्रत्येक माणसाच्या रक्तातल्या HbA1c ची तपासणी केली जाऊ शकते आणि ती पर्सेंटेज मध्ये केली जाते। आता सोप्या भाषेत तुम्हाला जर समजावून सांगायचं असेल, असं समजा की बदाम म्हणजे हिमोग्लोबिन आहे आणि पाकात घोळलेला बदाम म्हणजे HbA1c आहे। आता समजा 100 बदाम असतील आणि त्याच्यामधले 5 ते 6 बदाम हे जर शुगर कोटेड असतील, तर HbA1c चा रिपोर्ट आपण कसा वाचणार की तुमच्या शरीरामध्ये HbA1c हे 5 ते 6% आहे, म्हणजे 100 मधले 5 ते 6 बदाम शुगर कोटेड आहेत। पण जेव्हा रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं त्यावेळी हेच शुगर कोटेड बदामांचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं। रक्तातल्या साखरेचं प्रमाण जितकं जास्त तितकं HbA1c चं प्रमाण सुद्धा जास्त, म्हणजे एखाद्याच्या शरीरामध्ये 5-6% च्या ऐवजी 7 ते 8% सुद्धा हे शुगर कोटेड बदाम असू शकतात आणि मग HbA1c चं प्रमाण पर्सेंटेज मध्ये सुद्धा जास्त येतं। ही जी HbA1c ची टेस्ट आहे ती मधुमेहाचं निदान करण्यासाठी सुद्धा केली जाते आणि ज्यांना ऑलरेडी मधुमेह आहे अशा लोकांचा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी, त्यांच्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये बदल करण्यासाठी, तसंच डॉक्टर मधुमेह असणाऱ्यांसाठी जे काही प्रिस्क्रिप्शन देतात, जे काही गोळ्या औषधं देतात किंवा इन्सुलिन देतात, त्याचा चांगला परिणाम होतोय का, रक्तातल्या साखरेच्या प्रमाणावरती कंट्रोल आहे का, हे सगळं बघण्यासाठी HbA1c ही टेस्ट केली जाते। आता याची नॉर्मल रेंज किंवा कट ऑफ काय आहे ते आपण बघूया। तर आता या आकृतीमध्ये ग्रीन, येलो आणि रेड झोन दिलेले आहेत। तर हा रिपोर्ट वाचायचा कसा? जेव्हा तुमच्या रक्तातल्या HbA1c चं प्रमाण हे 5.7% पेक्षा कमी असतं तेव्हा तुम्ही ग्रीन झोन मध्ये असता आणि हे नॉर्मल समजलं जातं। जेव्हा हेच प्रमाण 5.7 to 6.4% अशा येलो झोन मध्ये येतं त्यावेळी तुम्ही प्री डायबेटिक आहात असं समजलं जातं। याला ग्रे झोन असंही म्हणलं जातं आणि ही रिस्की फेज असते। याच्यानंतर तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो आणि तुम्ही जर या रेंज मध्ये असाल, तुम्ही आहारात आणि जीवनशैलीमध्ये योग्य बदल करून तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका नक्कीच टाळू शकता आणि तुम्हाला जर हिस्ट्री असेल तर त्याच्यासाठी ही तपासणी करणं गरजेचं आहे। आणि हेच रीडिंग तुमचं जर 6.5% पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीज आहे याचं निदान केलं जातं आणि हा तुमचा 3 महिन्यांचा ॲव्हरेज असतो। त्यामुळे मधुमेहाचं निदान करण्यासाठी सुद्धा ही तपासणी गरजेची समजली जाते। आणि आता ज्यांना डायबिटीज ऑलरेडी आहे त्यांना गोळ्या औषधांचा, इन्सुलिनचा योग्य प्रमाणात डोस देणे, आहारामध्ये आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे, हे सगळं मॅनेज करण्यासाठी डॉक्टरांना या तपासणीच्या रिपोर्टचा अतिशय उपयोग होतो आणि डॉक्टरांना तुमच्या डायबिटीजच्या मॅनेजमेंटमध्ये काही मार्गदर्शक तत्व ठरवण्यासाठी सुद्धा या टेस्टचा उपयोग होतो। सर्वसाधारणपणे मधुमेहींनी HbA1c 7% पेक्षा कमीच ठेवायला हवं, पण या टक्केवारीचं प्रमाण तुमच्या वयानुसार, तुम्हाला ऑलरेडी जर मधुमेह असेल आणि काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्या कॉम्प्लिकेशननुसार
मधुमेहाच्या जोडीने अजून जर काही आजार असतील तर त्या आजारानुसार तुमचं हे प्रमाण ठरवलं जातं। तुमचे डॉक्टर जर तुम्हाला तपासणीच्या आधी काही टार्गेट देत असतील तर तुम्ही जर वयाने लहान असाल किंवा तुम्ही प्रौढ असाल तर अशा लोकांसाठी हे टार्गेट थोडंसं जास्त लेवलला असलं तरी चालू शकतं। पण जर तुम्ही तरुण असाल, तरुण वयात तुम्हाला डायबिटीज झालेला असेल, हे HbA1c पर्सेंटेजचं प्रमाण हे टाईट कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे। कारण या HbA1c प्रमाण जेवढं जास्त, पर्सेंटेज जेवढं जास्त, तेवढं मधुमेहामुळे होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात त्याचं प्रमाणही जास्त असू शकतं। त्यामुळे हे टाईट कंट्रोलमध्ये ठेवणं, कमीत कमी लेवलमध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे। आता सगळ्याच लोकांसाठी ही तपासणी विश्वासाची असते का तर नाही। काही लोकांमध्ये HbA1c तपासणी ही विश्वासाची समजली जात नाही। ज्यांना खूप सिव्हिअर ॲनेमिया आहे, रक्ताची कमतरता आहे, त्यांच्यामध्ये ऑलरेडी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे अशा लोकांमध्ये HbA1c तपासणी तेवढी विश्वासाची नाहीये। त्यांचे रिपोर्ट नेहमीपेक्षा वेगळे किंवा चुकीचे सुद्धा असू शकतात। त्यामुळे ह्या तपासणीच्या भरोशावरती ट्रीटमेंट करता येणं अवघड आहे। किंवा काही लोकांना थॅलेसेमिया, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार असतात, अशा लोकांमध्ये सुद्धा ही तपासणी विश्वासाची नाहीये असं समजलं जातं। फक्त ह्याच तपासणीवर डिपेंड राहता येत नाही। किंवा नुकताच काही ब्लड लॉस झाला असेल किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन झालं असेल तर ही तपासणी विश्वासाची नाहीये। आता ही तपासणी 3 ते 4 महिन्यांनीच का करायची? कारण लाल रक्तपेशींचं आयुष्य हे 3 ते 4 महिनेच असतं। तर ह्या 3 ते 4 महिन्यांच्या लाईफस्पॅनमध्ये त्या लाल रक्तपेशींमध्ये किती प्रमाणात साखर चिकटून राहिली याचं ॲव्हरेज काढायला सोपं जातं। म्हणून 3 ते 4 महिन्यांनी ही तपासणी केली जाऊ शकते। हा रक्तातल्या साखरेच्या प्रमाणाचा ॲव्हरेज असतो। अजून एक पडणारा प्रश्न म्हणजे ही तपासणी करण्यासाठी उपाशीपोटी जावं लागतं का? तर तशी काही गरज नाहीये, उपाशीपोटी राहायची गरज नाहीये। आता पुढचा प्रश्न असा असतो की आम्ही दर महिन्याला किंवा फ्रिक्वेंटली आमच्या रक्तातल्या साखरेची उपाशीपोटी जेवणानंतर अशी रेग्युलर तपासणी करतो, तरीही आम्हाला या तपासणीची गरज आहे का? तर ह्याचं उत्तर आहे हो। कारण आपण जेव्हा ही रक्तातल्या साखरेची तपासणी करतो काही ठराविक वेळीच करत असतो आणि मग तपासणी जवळ आली त्या रक्त तपासणीच्या 2 दिवस आधी आपण छान पथ्य पाळतो, व्यायाम करतो। पण लॉंग टर्म मध्ये कधी कधी आपण हे पथ्य पाळत नाही, व्यायाम करत नाही, खाडे करतो आणि मग आपल्या रक्तातल्या साखरेचे जे काही रिपोर्ट आहेत ते थोडेसे चुकीचे वाटू शकतात किंवा आपले रिपोर्ट आपल्याला नॉर्मल दिसू शकतात किंवा आपल्याला असं वाटू शकतं की आपण आता रेंजमध्ये आहोत आणि मग कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस वाढू शकतात। म्हणजे थोडक्यात आपली चोरी पकडली जाऊ शकते। त्यामुळे कुठल्याही एकाच तपासणीच्या भरोशावर आपल्याला राहता येत नाही। तुम्हाला जर तुमचा मधुमेह व्यवस्थितरित्या मॅनेज करायचा असेल, आहारात आणि जीवनशैलीमध्ये बदल करायचा असेल, औषध गोळ्यांचा, इन्सुलिनचा योग्य डोस तुम्हाला दिला गेला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर दोन्ही प्रकारच्या तपासण्या करणं तेवढंच गरजेचं आहे। तुमच्या नर्व्हजवरती, तुमच्या डोळ्यांवर, तुमच्या किडनीवर होणारे त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते तुम्ही नक्कीच टाळू शकता। आता ज्यांना ऑलरेडी मधुमेह आहे आणि त्यांनी या प्रकारची HbA1c तपासणी केली आहे आणि त्यांचा रिपोर्ट जर जास्त आला असेल तर त्यांच्या आहारामध्ये असे कुठले 5 ते 6 मुख्य बदल त्यांनी करावे जेणेकरून पुढे जाऊन त्यांच्या या तपासणीचा रिपोर्ट कमी येऊ शकतो, ते आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि कुटुंबाबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांचा मधुमेह मॅनेज करायला त्यांना ह्याची नक्कीच मदत होईल। आणि असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।